वणी तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामीण मार्गांवर बससेवा सुरू करण्याची मागणी. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन महत्त्वाच्या मार्गांवर एसटी बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वणी आगार व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्याने विद्यार्थी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षण, शासकीय कामकाज आणि दैनंदिन प्रवासासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिक भारही वाढत आहे. यासाठी वणी, तरोडा, बेलोरा, वणी, शिंदोला, कळमणा, गडचांदूर तसेच वणी, शिरपूर, वेनवाडी, मोहदा, कृष्णापूर या महत्त्वाच्या मार्गांवर नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मार्गांमुळे सुमारे 40 गावांतील नागरिकांना लाभ होणार असून विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी जुलै 2026 पासून बस सेवा सुरू करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वणी तालुका हा खनिजाने संपन्न असून विशेष करून कोळसा खाणी, सिमेंट दगड, डोलोमाइट असणाऱ्या परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या बस सेवेच्या प्रवासाचा लाभ त्या भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, महिला या सर्वांना असतानासुद्धा त्या रस्त्यांवर बस चालू नसल्यामुळे दैनंदिन कामासाठी, वणी बाजारपेठेत, शिक्षणासाठी, शासकीय कामकाजासाठी व व्यावसायिकदृष्ट्या येणाऱ्या सर्व प्रवाशांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावं लागते. प्रसंगी खाजगी वाहनाने या ठिकाणी प्रवास करावा लागतो. याकरिता आम्ही वणी, शिरपूर, शिंदोला, कळमणा मार्गे गडचांदूर या रस्त्यावर गडचांदूर, राजुरा तालुक्यातील 10 गावं आणि वणी तालुक्यातील 10च्या वर गावं असे 20 गावं या रस्त्यावर प्रवास करतात. सोबतच वणी, शिरपूर, वेडाबाई, मोहदा, कृष्णापूर, वेडाबाई येथील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करून शाळा, कॉलेज, महाविद्यालय, तांत्रिक शिक्षण, ITI या ठिकाणी स्वखर्चाने यावं लागते. अनेकांना तो खर्च या ठिकाणी परवडत नाही. याचबरोबर वणी, तरोडा, निलजई, बेलोरा मार्गे गुग्गू, चंद्रपूर हा अत्यंत जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. मागील सत्रामध्ये निरंतर मागणी केल्यावर वणी तरोडा ही बस सेवा सुरू झाली. समोरचा तरोडा, निलजई, बेलोरा राज्यमार्ग हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे पुढे बस सेवा सुरू झाली नाही, परंतु आता तो रस्ता वाहतूक योग्य आहे. म्हणून आज आगार व्यवस्थापक वणी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की या तीनही रस्त्यावर आपण बस सेवा सुरू केल्यास 40 गावातील विद्यार्थी, महिला प्रवासी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच या प्रवासाचा लाभ होईल. शैक्षणिक विकासासोबत सामाजिक आर्थिक संपन्नता येण्याच्या दृष्टीनं, रोजगारात वाढ होण्याच्या दृष्टीनं ही बससेवा तिन्ही मार्गावर सुरू करणे अत्यंत गरजेचं आहे आणि आगार व्यवस्थापक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही विभागीय नियंत्रक यवतमाळ यांना पत्राचार करून लवकरात लवकर या सत्रामध्ये या रस्त्याचा सर्वे करून बससेवा कशी सुरू करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणून आम्हाला आशा आहे की या तिन्ही रस्त्यावर बस महामंडळाच्या वतीने सुरू झाल्यास या रस्त्यावरील 40 गावातील विद्यार्थी, नागरिक, प्रवाशांना याचा चांगला फायदा होणार.